श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेमसुख. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे म्हणजे गेल्या 11 वर्षांपासून अविरतपणे भगवान सोमेश्वराची ही सेवा या ठिकाणी आपण संपन्न करत असतो. त्यातील हे 11वं वर्ष आहे आणि त्या 11व्या वर्षातील शिवरात्रीच्या निमित्तानं सकाळच्या सत्रातली भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत नरहरी महाराजांचा आहे, जे कट्टर शिवभक्त आहेत, ज्यांना नंतर पांडुरंगाच्या भक्तीचा छंद लागला. असे श्री संत नरहरी महाराज भगवान शंकराचं वर्णन करून सांगतात. काय सांगतात ते म्हणतात, भस्म उटी रुंडमाळा, सर्वांगाला भगवान शंकर भस्म लावतात. रुद्राक्षाच्या माळा, रुंडमाळा गळ्यामध्ये अशा पद्धतीने घालतात. भस्मवटी रुंडमाळा, त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा. कामदेवासारख्याला जाळण्याकरिता तिसरा ज्वाळा भगवान शंकरानं उघडला आणि त्याला भस्म करून टाकला. अशा नेत्रामध्ये ज्वाळा भगवान शंकराच्या भरलेल्या आहेत. वस्त्र अंगावर परिधान न करता गजचर्म परिधान करतात, व्याघ्रांबर परिधान करतात, गजचर्म व्याघ्रांबर. कंठी शोभे वासुकी हार, वासुकी सर्पच गळ्यात घातलेला आहे, असं भगवान शंकराचं वर्णन आहे. त्यांच्या समोर कायम भूत वेताळ नाचत असतात आणि त्यांचं ते नाचणं पाहून भगवान शंकर प्रसन्न होतात. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. उमेचा पती त्यांनी त्या भूत वेताळांना नाचताना पाहून अतिशय हर्षानं भरून त्यांनी जातो, फार आनंदी अशा पद्धतीने होतो. असं दिव्य त्यांनी महाराज वर्णन भगवान शंकराचं आहे. असा तो शिव सर्वांना सुख प्राप्त करून देणार आहे. म्हणून सामान्य त्यांनी सुख न देता हा परमात्मा सर्वांना विलक्षण सुख प्राप्त करून देतो. म्हणून नरहरी महाराजांना त्यांना सर्व सुखाचे आगर म्हणावं असं वाटलं. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. म्हणून सर्व सुखाचं आग्रस्थान असणार भगवान शिव स्वरूप आहे. आणि म्हणून शंकर असा जो शब्द वापरला जातो की नाही, शम शब्दाचा अर्थ तो सुख आणि कर म्हणजे करून देणारा. जो सर्वांना सुख करून देतो त्याला शंकर असं म्हणतात. पण असा असणारा सुखकारक, सर्व सुखाचा आगर असणारा शंकर मी त्याचं आपल्या सर्वांच्या समोर वर्णन करून सांगतो, असं महाराज या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा पण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विनय करायला घाल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई. कुंडली कवर वाहनी हरिनाथ भगवान की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदेव महाराज की जय. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा.
गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. प्रस्तुत. आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवाची ही सेवा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. भगवान शिव त्यांनी या संपूर्ण जगताचा आदी कारण आहेत. ते सर्वांचंच त्यांनी मूळ आहेत, नवे सर्वांचे माता पिता आहेत. म्हणून आपण सर्वांनी त्यांची सेवा करणं फार महत्वाची गोष्ट आहे. शिवरात्रीलाच का महत्व द्यायचं? मग भगवान शंकराची सतत सेवा करावी. सतत भगवान शंकराची सेवा केली जाते. पण आजची जी विशेष असणारी पर्वणी आहे, ज्या दिवशी भगवान विशेष रूपानं प्रगट झाले आणि म्हणून आजच्या दिवसाला शिवरात्री असं नाव पडलं. त्या निमित्तानं सेवा आहे. आम्हाला प्रथमच आपल्या सर्वांच्या समोर बोलण्याचा हा योग आहे. हा परिसर पूजनीय वंदनीय श्री संत तुकाराम महाराज खेडलेकर यांचा असणारा हा परिसर आहे. त्यांच्यानंतर अनेक महात्मे झाले, माऊली महाराज झाले, काशीनाथ महाराज झाले. आताही त्यांनी महाराज मंडळी अतिशय सुंदर असणारी परंपरा तिथं चालवत आहेत आणि आपल्या परिसराला, पंचकृषीला आणि चांगला असणारा हा वारसा प्राप्त झालेला आहे. आम्ही दर्शन करून आलेलो आहोत. आदरणीय श्री माधव महाराज आम्हाला त्या स्थानावर घेऊन गेले. तिथं केशव महाराजांची भेट झाली, रघुनाथ महाराजांची भेट झाली, सर्व महात्म्यांची दर्शनं झाली. इथं आल्यानंतर कचेश्वर दादांनी आणि या सप्ताहाचं त्यांनी महाराज आपल्या या 3-3.5 दिवसाच्या कार्यक्रमाचं वर्णन करून सांगितलं की सगळे ग्रामस्थ मिळून महादेवाच्या निमित्ताने ही सेवा या ठिकाणी संपन्न करतात. महादेवाचं नाव सोमेश्वर आहे म्हणून गावाचं नाव सोमठाण असं त्यांनी पडलेलं आहे. म्हणजे सोमेश्वर हा महादेवाचं राहण्याचं जे ठिकाण आहे त्याला सोमठाण असं त्यांनी म्हणावं. असं दिव्य असणारं हे आपलं गाव. भगवती गंगा इथून जवळ त्यांनी वाहते आणि दिव्य असणारा हा परिसर भगवान शंकराची सेवा करायची आहे. असा अभंग जर त्यांनी महाराज दुसरा चिंतना कीर्तनी वडला असता तर सगळ्या चरणांमध्ये वेगवेगळं चिंतन मांडावं लागलं असतं. मला कमी वेळामध्ये आपल्यासमोर जास्त बोलायचंय म्हणून हा अभंग चिंतना कीर्तनी वडलं की ज्या अभंगामध्ये अथती इतिपर्यंत भगवान शंकराचं वर्णन आहे, भगवान शंकराचं स्वरूप वर्णन करून सांगितलं. खरं तर आज भगवान शंकराच्या प्राकट्याचा दिवस आहे. म्हणतात या संपूर्ण विश्वाला भगवान शंकरानंच प्रगट केलेलं आहे. भगवान शिव त्यांना म्हणायचं. पूर्वी काहीच नव्हतं. अनेक प्रमाण आपण पाहू शकतो. पूर्वी कोठेचे नव्हते काही. चंद्र सूर्य तारा पाही अवघे शून्याचे होते पाही. कान्होबा तेरे तेरे ते तिथे एक ढालगज निर्माण झाली. तिच्यापासून हे संपूर्ण अशा पद्धतीने निर्माण झालं. म्हणजे सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म आहे आणि त्या सच्चिदानंद घन असणाऱ्या ब्रह्म स्वरूपावरती आणि प्रकृती अध्यस्त प्रतीतीला आली. त्या प्रकृती परमात्म्याचा अनादिकल्पित तादात्म्य संबंध झाला आणि या संबंधातून आणि संपूर्ण विश्व निर्माण झालं. याचं वर्णन माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय अमृतानुभवात करून सांगतात. जे अमृतानुभवातलं पहिलं प्रकरण आहे त्याला शिवशक्ती समावेशन नावाचं प्रकरण असं म्हणतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय मी. असं विचारित राहणार तुम्हाला आता 11:30 वाजेपर्यंत. तुम्ही ऐकता की नाही? तुम्ही नाही ऐकल्यावर कोणाला सांगायचं? एवढं लांबून तुम्हाला सांगण्याकरिता मी आलोय. तुम्ही ऐकलं पाहिजे. फार महत्वाचा विचार आहे. शिवशक्ती समावेशनामध्ये माऊली ज्ञानोबराय सांगतात, तो प्रियोची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोवरी चारू स्थळी चार वहारी एका अंगाच्या. तो प्रिय नाम त्यांनी परमात्मा तोच प्राणेश्वरी झाला आणि त्यानं संपूर्ण विश्व अशा पद्धतीने निर्माण केलं. तो स्वतःच त्यांनी प्रकृतीच्या रूपानं प्रगट झाला. एकटं त्यांनी सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म जे निर्गुण आहे, जे निराकार आहे, ज्याच्या ठिकाणी देश परिच्छेद नाही, ज्याच्या ठिकाणी काल परिच्छेद नाही, ज्याच्या ठिकाणी वस्तू परिच्छेद नाही, देश काल वस्तू भेदरहित असणारं सच्चिदानंद व्यापक असणारं ब्रह्मस्वरूप आणि त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ती अविकारी असल्या कारणानं तिथं त्यांनी काही संभवत नाही. मग तिथंच त्यांनी कल्पित असणारी अविद्या माया प्रतीतीला आली. ती परमात्म्यापासूनच प्रतीतीला आली. कसं काय झालं? सगळं जगत ज्ञानोबरायांना कोणी विचारलं. ते म्हणले, का ब्रह्मबीजा झाला अंकुरू घोष ध्वनी नादाकारू तयाचे भुवनगा ओंकारू तेही मिगा. का ब्रह्मबीजा झाला अंकुरू, ब्रह्मबीजाला अंकुर अशा पद्धतीने निर्माण झाला. मग त्याच्यातून मोठा घोष निर्माण झाला, त्याच्यातून एक नाद प्रगट झाला आणि मग त्याच्यातून ओंकार प्रतीतीला आला आणि तेच माझं मूळ स्वरूप आहे. भगवान त्यांनी वर्णन करून सांगतात. म्हणून
सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म आहे, त्याच्या ठिकाणी हे कोणत्याच प्रकारचे विकार नाहीत. हे सगळंचे सगळं आकाराच्या ठिकाणी आहे, त्या निर्गुण वस्तूच्या ठिकाणी काहीच नाही. माऊली म्हणतात, नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तुशी नाही. वस्तुनाम सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म, त्या ब्रह्म वस्तूच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आणि हा प्रवाद नाही. म्हणजे त्यांनी नाम त्याच्या ठिकाणी नाही, त्या परमात्म्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही, नामरूपस त्याला संबंध नाही, नामरूप संबंधू त्याला जाती नाही, त्याला क्रिया नाही, त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा भेद नाही. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू हा फक्त आकाराच्याच ठिकाणी भाव आहे. वस्तुनाम परमात्मा, परमात्म्याच्या ठिकाणी ते नाही. म्हणून तोच असणारा परमात्मा आणि तो स्वतःच अशा पद्धतीने नावारूपाला आला. कसा आला असेल? तर त्याच्या ठिकाणी ती प्रकृती प्रतीतीला आली, म्हणजे देवी. ज्ञानोबराय म्हणतात, ऐसे ये निरुपाधिके जगाची जे जनिके ती वंदिली मिया मुळिके देवो देवी. दोन शब्द वापरले, देव आणि देवी. निरुपाधिक तत्व आहेत. तो परमात्मा त्यांनी महाराज पारमार्थिक सत्तेमध्ये राहतो आणि ती प्रकृती प्रातिभाषिक सत्तेमध्ये राहते. हे बघ, प्रकृती पुरुषाची जोडी पुढं आंबोला आंबोली त्यांनी म्हणतात की नाही, म्हणजे पती पत्नी. म्हणजे तोच तो बरोबर, म्हणजे ते एकमेकाला व्याप्त करून घेतात, त्याला समावेशन असं म्हणतात. ती प्रकृती आणि परमात्मा एकमेकाला व्याप्त करून घेतात. हे बघा, हे थोडं ऐकायला कठीण असतं. हे सहजासहजी त्यांनी माणसांना कळत नाही. तुम्ही म्हणाल हे झालं याचं बोलणं सुरू आणि यातलं एक शब्द सुद्धा समजेना. मग आता काय करायचं? बऱ्याच वेळेला असं आमचं बोलणं डब्यात खडे घालून खडखड वाजवल्यासारखं होतं. पण असं असतं. आमचे भाऊ म्हणायचे, ज्यांच्याकडे आम्ही अध्ययन केलं, ते म्हणायचे बोलायला सुरुवात केल्यानंतर आधी कठीण सांगत जावं. ते कठीण जर तसंच लोकांना पचलं, लोक जर ऐकू लागले, तर अथते इथपर्यंत शेवटपर्यंत तेच सांगत राहावं. लोकांना जर ते नाही कळालं, मग जसा गाडी चालवणारा त्यांनी रस्ता पाहून गाडी चालवतो, तो गिअर चेंज करतो, तो क्लच ब्रेक दाबत राहतो, तसं त्यांनी महाराज तुम्हाला जर माझं हे बोलणं नाही कळालं, मी आपोआपच गिअर चेंज करून दुसऱ्या माध्यमातून तुमच्या समोर सांगायला सुरुवात करीन. पण तुम्ही काय ऐकता हे तर मला आधी तपासलं पाहिजे ना. हा महत्वाचा विचार आहे. मग ती प्रकृती आहे आणि त्या परमात्म्याचा संग झाला. जगत नावाचा संसार उभा करण्याकरिता त्यांनी त्याला ते करावं लागलं. महाराज म्हणतात, जोपना कारणे केली एक बायको. जोपनाकरिता बायको केली. जोपन जर व्हायचं असेल तर मग बायकोची गरज आहे. म्हणून त्यांनी प्रकृतीचा स्वीकार केला. मग त्या प्रकृतीपासून हा सगळाचे सगळा खेळ उभा राहिला. तो तियशी शिवलाची नाही, वांज गर्भीनं झाली पाहि, तो तिला शिवलाच नाही महाराज. आणि मग तरी सुद्धा तिच्यापासून हे संपूर्ण निर्माण झालं. म्हणजे तो परमात्मा तिच्या रूपानं प्रगट झाला. आणि मग त्यांनी महाराज अशा पद्धतीनं तिचा त्याचा संग झाला आणि त्या संगतीतून संपूर्ण जग निर्माण झालं. महाराज म्हणतात, हे बोला न येते आले बोला, बोला न येते आले बोला, बोला न येते आले बोला, बोला न येते आले बोला. आमुचा बाप गर्भार झाला, आमुचा बाप गर्भार झाला. नवल हे ऐकिले ऐका तुम्ही चोज, नवल हे ऐकिले ऐका तुम्ही चोज. आमुचा बाप गर्भार झाला, आमुचा बाप गर्भार झाला. नवल हे ऐकिले ऐका तुम्ही चोज, ऐका बोला नाही ते आले बोला. आमचा बाप गर्भार झाला, असं प्रमाण आहे नाथ महाराजांचं. आम्ही एकदा म्हणलो, तुम्ही तरी चांगलं म्हणले. एकदा असं प्रमाण म्हणलो, बोला नाही ते आले बोला. आमचा बाप गर्भार झाला. टाळकरी म्हणले, बोला नाही ते आले बोला. तुमचा बाप गर्भार झाला. हे म्हणलं, अहो तिथं आमचा बाप आहे, तुम्ही तुमचं कसं काय म्हणले? ते म्हणले, आमच्यात बाप गर्भार होत नसतो, गर्भार आई होते. मग तुम्ही चुकीचं त्यांनी बोलत आहात. मग बाप गर्भार कसं काय झाला? त्याचं कारण असं आहे की त्या परमात्म्याचा प्रकृतीचा संग झाला. त्या परमात्म्याच्या ठिकाणी शबलत्व आलं. त्याला शबल ब्रह्म म्हणू लागले, त्याला सौपाधिक ब्रह्म म्हणू लागले, त्याला ईश्वर म्हणू लागले.
आणि तो ईश्वर त्यांनी महाराज एकटाच आहे म्हणून त्याला त्यांनी महाराज असा संकल्प पोटात निर्माण झाला, एकोहम बहुश्याम प्रजाएव, मी एक आहे, मी अनेक व्हावा असा संकल्प त्या ईश्वराच्या पोटात निर्माण झाला. हा संकल्परूपी गर्भ आहे महाराज, आमचा बाप गर्भार झाला. मग तोच संपूर्ण जगताला त्यांनी निर्माण करता झाला. प्रसवला विश्व तोची होय सर्व जाणता, प्रसवला विश्व तोची. तो संपूर्ण विश्वाला त्यांनी महाराज प्रसवला, त्यानं संपूर्ण विश्व निर्माण केलं. आणि म्हणून तोच संपूर्ण जगताचा मायबाप आहे. त्याला जगत निर्माण करण्याकरिता काय करावं लागलं, शिवपुराणात त्याचं वर्णन आहे महाराज. मग मला ते सांगत होते की पुढचं 12वं वर्ष आहे, काहीतरी विशेष उपक्रम करावा, त्या निमित्तानं त्यांनी काहीतरी कथा जर आयोजित केली तर चांगलं होईल म्हणून शिवपुराण कथा. पण 2-4 दिवसात शिवपुराण सांगून होत नसतं, म्हणून शिवकथा जर असं नाव दिलं आणि कोणी जर सांगणारा महात्मा भेटला तर आता तुम्ही दिवसाच्या सत्रात सुद्धा बरीच मंडळी आलेले आहात, म्हणून सर्व लोकांना दिवसाच्या सत्रामध्ये शिवकथा ऐकायला मिळेल आणि संध्याकाळच्या सत्रात कीर्तन ऐकायला मिळतील, असं होऊ शकतं महाराज. म्हणून शिवकथा फार महत्त्व. त्याच्यामध्ये शिवमहापुराणामध्ये भगवान शंकराचं वर्णन आहे. आम्ही अनेक वेळेला शिवमहापुराण करत असतो, म्हणून त्याच्यामध्ये ते सगळे प्रसंग त्यांनी महाराज आम्हाला ज्ञात आहेत. भगवान शंकर त्यांनी महाराज दिव्य आहेत, ते शिव आहेत, म्हणून शिवस्वरूपामध्ये राहतात. त्याने संपूर्ण जगत निर्माण करायचं ठरवलं आणि अर्धनारी नटेश्वराचं रूप धारण केलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, अर्धनारी नटेश्वर म्हणजे अर्ध शरीर त्यांनी शिवाचं आणि अर्ध शरीर शक्तीचं, असं अर्धनारी नटेश्वराच्या रूपात भगवान प्रगट झाले. आणि त्यांना विहार करण्याकरिता एक क्षेत्र निर्माण केलं, त्याचं नाव आहे आनंदवन. त्या क्षेत्राचं काय नाव आहे, आनंदवन. आता सध्या सगळे लोक त्याला काशी म्हणतात, त्याला वाराणसी म्हणतात, त्याला बनारस असं त्यांनी नाव आहे, म्हणून त्यांनी महाराज ती काशी, त्याला आनंदवन म्हणतात. तिथं भगवान शिव आणि पार्वती अर्धनारी नटेश्वराच्या रूपानं प्रगट झाले. मग आता ते प्रगट झाल्यानंतर विहार करायचा आहे, मग खेळ मांडायचं, मग खेळण्याकरिता काय केलं पाहिजे, म्हणून भगवान शिवाच्या आणि डाव्या अंगाच्या 6व्या अंशापासून एक दिव्य असणारा पुरुष प्रगट झाला. तो निळ्या रंगाचा पुरुष आहे, नीलवर्णाचा पुरुष आहे. त्यानं विचारलं त्यांनी भगवान शिवाला, मी कोण आहे? त्याने सांगितलं तू विष्णू आहेस. विष्णू, विष्णू शब्दाचा अर्थ थोडासा बेस कमी करायला पाहिजे. विष्णू शब्दाचा अर्थ त्याने होतो, विष्णू हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर विष नावाच्या धातूपासून तयार झाला. विष प्रविष्यती, जो सगळ्या चराचरामध्ये प्रवेश करून राहणारा परमात्मा आहे, तोच तू आहेस असं त्याला सांगितलं, तू विष्णू आहेस. असा विष्णू त्याने प्रगट झाला. त्याने विचारलं मला काय काम आहे, म्हणे तू त्यांनी तपश्चर्या कर. भगवान विष्णू तपश्चर्या करू लागले. त्या तपश्चर्याच्या प्रभावानं त्यांच्या सर्वांगाला घाम आला आणि त्या घामात त्यांनी महाराज ते स्वतःच बुडू लागले. मग त्यांना असं वाटलं तर मी घामात बुडून जाईन, मग काय करायचं, म्हणून त्यांनी तपश्चर्याच्या बळावर एक सुंदर असणार सर्परूप धारण केलं. म्हणजे शेष नारायण प्रत्यक्ष प्रगट झाला. अनंत नाग भगवान विष्णू अनंत रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाले आणि त्याच घामरूपी त्यांनी असणाऱ्या समुद्रावरती आणि शेषशय्येवर भगवान त्यांनी पहुडले. ते पहुडल्यानंतर त्यांच्या नाभीतून एक कमळ प्रगट झालं. भगवान शिवाच्या आज्ञेनं, शिवाच्या इच्छेनं ते कमळ प्रगट झाल्यानंतर कमळातून आणि ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं. ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाचं प्राकट्य झाल्यानंतर आणि ब्रह्मदेव पाहू लागला, त्यांनी मीच एकटाच आहे, हे कमळ आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे, मला कोणी प्रगट केलं असेल असा विचार ब्रह्मदेवाच्या मनात होता. मग ब्रह्मदेवानं त्यांनी महाराज विचार करत असताना चिंतातूर झालेल्या अवस्थेमध्ये 2 शब्द ऐकले, तप करा. तपश्चर्याशिवाय काही प्राप्त होत नसतं, फार महत्वाचा विचार आहे. तपेविन दैवत असं आपण म्हणतो, म्हणून तपश्चर्याच महत्वाची. आता आम्ही खेडल्यामध्ये जाऊन आलो, तिथं त्यांनी महाराज तुकाराम बाबांनी 50 वर्ष तपश्चर्या केल्याचं ठिकाण पाहून आलो, की जे तळघरात खाली त्यांनी साधना केल्याचं ठिकाणी तपश्चर्याशिवाय काही गोष्टी प्राप्त होत नसतात. पण तप शब्द ऐकवाला ब्रह्मदेवानं 100 वर्षाचं तप केलं आणि 100 वर्षाचं तप केल्यानंतर त्याला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं. भगवान त्यांनी विष्णू परमात्म्याने त्यांना दर्शन दिलं. मग विचारलं ब्रह्मदेवाने मी कोण आहे, म्हणले तू माझा पुत्र आहेस. मला का प्रगट केलं, म्हणे मला खेळ मांडायचा आहे. भगवान शिवानं आज्ञा दिलेली आहे की जगत निर्माण करायचे, खेळ त्यांनी मांडायचा आहे. म्हणे मग तुम्ही सृजन करा, सृष्टीची निर्मिती करा. ब्रह्मदेव म्हणले मला सृष्टीची निर्मिती करता यायची नाही, कारण सृष्टीची निर्मिती करण्याकरिता ज्ञानाची गरज असते.
माझ्याकडे ज्ञान नाही. मग भगवंतानं प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाला सांगितलं. लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी, फार महत्वाचा मुद्दा सांगतोय. हा, तेव्हा बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळत नाहीत सगळ्यांना. त्या गरजेच्या गोष्टी आहेत, ऐकलं पाहिजेत लक्षपूर्वक. म्हणून त्यांनी उपदेश केला भगवंताने. श्री भगवान वाच, हे ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहान गदितम मया यावानहम यथा भावो यद्रूप गुण कर्मना तथैव तत्व विज्ञानम अस्तु ते मदनुग्रहात. भगवान म्हणले मी तुला ज्ञान सांगतो. हा, हे थोडासा डिले दे त्याला. मी तुला ज्ञान सांगतो म्हणले. हे ज्ञानम परमगुह्यम मे, गुह्य असणार ज्ञान. यद विज्ञान समन्वितम, विज्ञान शब्दाचा अर्थ होतो अनुभव. फक्त ज्ञान सांगणं वेगळं आणि त्या ज्ञानाचा अनुभव प्राप्त होणं वेगळं. म्हणून भगवंतानं ब्रह्मदेवाला त्यांनी महाराज अशा पद्धतीने विज्ञान सांगितलं, ज्ञान आणि विज्ञान दोन्ही प्राप्त करून दिलं. मग 4 श्लोकात त्यांनी महाराज अशा पद्धतीने उपदेश केला. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुह्य विधाता सांगे नारदासी नारदे व्यासासे उपदेशिले. अशी परंपरा पुढे त्याची पाहायला मिळते. म्हणून 4 श्लोक आहेत महाराज. हे अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सत्सत्परम पश्चादहम यदत्यच्च युव शिष्येत स्वस्म्यहम ऋतेर्थम यत् प्रतीयत न प्रतीयत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमहा यथा महांती भूतानि भूतेषुश्चावचश्वनो प्रविष्ठान प्रविष्ठाने तथा तेषु न तेष्वहम. असं त्यांनी महाराज येतावदेव जिज्ञासम तत्वजिज्ञासूनात्मना अन्वे व्यतिरेकाभ्याम यस्यात सर्वत्र सर्वदा. असं त्यांनी 4 श्लोकामध्ये त्याला उपदेश केला ब्रह्मदेवाला. मग ब्रह्मदेवानं सृजन करायला सुरुवात केली, संपूर्ण सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. त्यानं अनेक प्रकारचे जीवजंतू निर्माण केले. 4 खाणी आहेत महाराज. जारज, अंडस, स्वेदज, उद्भेज या 4 खाणी प्रगट झाल्या. त्याच्यामध्ये 84 लाख योनी प्रगट झाल्या. हे सगळं त्यांनी प्रगट होत असताना भगवंताला जाणणारा कोणीतरी असावा असा विचार मनात आला आणि मनापासून त्यांनी 4 पुत्र प्रगट झाले. त्याला मानस पुत्र म्हणतात. ब्रह्मदेवाचे 4 पुत्र आहेत, सनक, सनंदन, सनातन आणि सनत सुजात. त्यांना आपण सगळेजण सनकाधिक संत असं म्हणतो. म्हणून सनकाधिक संतांचं प्राकट्य झालं. त्यांना सांगितलं तुम्ही त्यांनी सृष्टीचा विस्तार करा. ते म्हणले आम्ही विस्तार करणार नाहीत. म्हणे का बरं विस्तार करणार नाही? आमचा जन्म भगवंताला जाणण्याकरिता झालेला आहे, आम्ही संसार करणार नाहीत. असं म्हणल्यानंतर ब्रह्मदेवाला राग आला. राग येऊन ब्रह्मदेवानं त्याच्या 4 मुलांना शाप देऊन टाकला, तुम्ही असेच राहा. ते 5-5 वर्षाचे प्रगट झाले होते आणि तसेच राहिले महाराज 5-5 वर्षाचे. पण त्यांनी हसत हसत बापाचा शाप स्वीकारला. तो शाप स्वीकारल्यामुळे ब्रह्मदेवाला अजून राग आला की मी शाप दिला तरी तुम्ही हसतात. मग तो क्रोध त्याने अनावर झाला आणि ब्रह्मदेवाची भ्रुकुटी म्हणजे 2 भुवयांच्या मधला भाग असा ताणला गेला आणि त्या भ्रुकुटीतून एक अग्निलोळ बाहेर आला. एक अग्नीचा त्यांनी गोळा प्रत्यक्ष प्रगट झाला आणि त्या अग्नीच्या गोळ्यातून एक पुत्र प्रगट झाला. आणि तो पुत्र जर कोण असेल तर त्याचं नाव, तो रडतोच आहे, रडणारा मुलगा जन्माला आला. त्या रडणाऱ्या मुलाला पाहून ब्रह्मदेवानं त्याचं नाव ठेवलं रुद्र. काय नाव ठेवलं? रुद्र. आज महाशिवरात्री आहे ना, आजचा तो दिवस आहे की ज्या दिवशी भगवान ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून आणि रुद्र भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. असा असणारा हा आजचा दिवस आहे महाराज. म्हणून प्रत्यक्ष रुद्र भगवान प्रगट झाले. आधी शिव परमात्म्याने आज्ञा दिली म्हणून विष्णू परमात्मा प्रगट झाले. त्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगट झाला आणि ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून तोच शिव आणि रुद्राच्या रूपानं प्रगट झाला. आणि अशा पद्धतीनं या सृजनाचा त्यांनी कार्यक्रम सुरू झाला. मग तो शिवच त्यांनी ब्रह्मदेवाच्या रूपानं सृजन करू लागला. तो शिवच त्यांनी महाराज विष्णूच्या रूपानं त्याचं पालन करू लागला आणि तो शिवच त्यांनी रुद्राच्या रूपानं संहार करू लागला. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि संहार या 3ही गोष्टी त्यांनी महाराज भगवान शिवच करतात. हा, संहार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रकृतीमध्ये त्या सर्वांना विलीन करून टाकणं याला तिरोधान असं म्हणतात. मग ते त्यांनी महाराज तिरोधान करतात भगवान शिव त्यांनी ईश्वराच्या रूपाने आणि अनुग्रह करतात शिवाच्या रूपाने. म्हणजे त्यांनी महाराज हे 5 रूप भगवान शंकराचे आहेत. ज्या शंकराकरिता आपण या मंडपात येऊन बसलेलो आहोत. शिवरात्रीच्या सकाळच्या सत्रातलं हे कीर्तन भगवान शंकराविषयी ऐकण्याकरिता आहे. म्हणून भगवान शंकराचं मूळ वर्णन मी आपल्या समोर करून सांगतोय. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. म्हणून शिवाचे त्यांनी 5 रूप आहेत. ते सृजन करण्याकरिता ब्रह्मदेव झालेले आहेत, ते पालन करण्याकरिता विष्णू झालेले आहेत, ते संहार करण्याकरिता रुद्र झालेले आहेत, ते तिरोधान करण्याकरिता ईश्वर झालेले आहेत आणि ते त्यांनी अशा पद्धतीने अनुग्रह करण्याकरिता शिवरूपामध्ये विद्यमान आहेत. म्हणून भगवान शंकराची 5 रूप त्यांनी असतात.
महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हा दर्शनाच्या आधी 5 वेळेला टाळी वाजवायची असते. 5 वेळेला टाळी वाजवायची असते. का बरं 5 वेळेला टाळी वाजवावी? त्याचं कारण भगवान शंकर पंचमुख आहेत. त्यांच्या 5ही मुखांना त्यांनी जागृती द्यायची म्हणून 5 वेळेला टाळी वाजवायची. त्यांचं नाव आहे सद्योजात, अघोर, ईशान असे त्यांनी म्हणत त्यांचे नाव आहेत. म्हणून 5 मुख आहेत आणि 5 नावं त्याला अशा पद्धतीने प्राप्त झालेले आहेत. त्याला पंचकेश्वर सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने नाव आहे. असा पंचमुख अमृतेश्वर भगवान प्रत्यक्ष त्यांनी महाराज विराजमान आहे आणि तो संपूर्ण जगताचं सृजन करतो. आणि ते सृजन करण्याकरिता त्याची भगवती जगदंबा त्याची अर्धांगिनी त्याची शक्ती आहे. त्या शक्तीशिवाय त्याला काही करता येत नाही. ती शक्ती जर काढून घेतली तर तो शव आहे. शव आणि शिव याच्यात फरक आहे की नाही महाराज? तो शव रूपानं आहे. त्याच्यामध्ये इकार रूपानं शक्ती अशा पद्धतीने प्रगट झाली की मग त्याचा शिव होत असतो. असा शिव परमात्मा त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होतो. त्याच्या अनेक रूपानं पूजन केलं जातं. महादेवाच्या मंदिरामध्ये फक्त पिंडीचं पूजन केलं जातं. आपल्या परिसरात तर निदान महादेवाची मूर्ती कुठं स्थापन केली जात नाही. का बरं मूर्ती स्थापन केली जात नाही? त्याचं कारण त्यांनी महाराज भगवान रुद्राला म्हणजे शंकराला, रुद्राला शंकर म्हणतात. भगवान रुद्राला त्यांनी म्हणत त्याच्या सासऱ्यानं म्हणजे दक्षानं शाप दिला होता की तुझी कोणीच पूजा करणार नाही. म्हणजे यज्ञ सुरू झाला होता. तो दक्ष प्रजापती झाला आणि प्रजापती पद प्राप्त झाल्यानंतर दक्ष थोडा उन्मत्त झाला. त्यानं मोठा यज्ञ सुरू केला. यज्ञाला सर्वच देवदेवतांना बोलावलं. सगळ्या देवदेवता यज्ञाकरिता अशा पद्धतीने आल्या. भगवान शंकर पण आले आणि ब्रह्मदेव पण आले. मग हा दक्ष थोडा उशिरा आला. सगळे लोक तुम्ही जसे बसला तसे येऊन बसले होते. यज्ञाला सुरुवात होणार होती आणि हा दक्ष त्यांनी आला. तो आल्यानंतर सगळे लोक उठून उभे राहिले, त्याला अभिवादन करू लागले. फक्त 2 लोक उभे राहिले नाहीत. एक भगवान शंकर आणि दुसरे ब्रह्मदेव, दोघे जण उभे राहिले नाहीत. त्या दक्षानं पाहिलं म्हणे वारे वा, मी एवढा आणि प्रजापती झालो तरी मला नमस्कार करीत नाहीत. ब्रह्मदेवाकडे पाहिलं. ब्रह्मदेव हा दक्षाचा बाप आहे. बाप समोरून आल्यानंतर त्यांनी महाराज अशा म्हणजे मुलगा समोरून आल्यानंतर बापाने नमस्कार करावा असा काही नियम नाही. उलट मुलानं बापाला नमस्कार करावा. पण मग ठीक आहे, ब्रह्मदेव नाही उभे राहिले. हा रुद्र का नाही उभा राहिला? तो तर माझा जावई आहे. सासरे बुवांना बराच अभिमान असतो महाराज. ते जावयाला म्हणून सुद्धा दाखवतात. मी म्हणून तुला मुलगी दिली, नाही तर कोणी दिली असते असं त्यांनी म्हणतात ते. म्हणून त्यांनी महाराज मी म्हणून मुलगी दिली, नाहीतर तू त्यांनी काय आहेस मला नमस्कार करीत नाही. मसनवाट्यात राहतो, सगळ्या अंगाला भस्म लावतोस तू. त्यांनी भूतवेताळ तुझ्या अवतीभोवती नाचत राहतात. तू भंग धतूर सेवन करतोस, अमंगल वेशधारी आहेस आणि तुला मी माझी मुलगी दिली तरी मला नमस्कार करत नाहीस. अशी निंदा त्यांनी महाराज दक्ष भगवान शंकराची करू लागला. भगवान शंकर काहीच बोलले नाहीत महाराज. समुद्रमापम प्रविशंती यद्वत, जसा समुद्र त्यांनी महाराज कायम भरीव आहे तसे भगवान शंकर कायमस्वरूपी भरीव आहेत. त्यांनी त्याला काही प्रतिक्रिया दिला नाही. पण कोपलेला त्यांनी असणारा हा दक्ष, या दक्षानं भगवान शंकराला शाप दिला, जा म्हणे तुझी कोणीच पूजा करणार नाही. आता शंकराला शाप प्राप्त झाला, कोणी पूजा करणार नाही. म्हणून भगवान शंकराला दक्षाचा शाप असल्या कारणाने आणि भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा केली जात नाही. म्हणून भगवान शंकराची मूर्ती आपल्या घरामध्ये नसावी. भगवान शंकराची मूर्ती फक्त स्मशानात असते. जर कोणाच्या घरात असेल तर त्यांनी घरात ठेवायची नाही, ती स्मशानात ठेवायची नेऊन. आपल्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा ही पिंडीच्या स्वरूपात होऊ शकते. शिवलिंग त्याला म्हणतात. म्हणून शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये भगवान शंकराची पूजा त्यांनी होत असते. मग त्या शिवलिंगामध्ये रुद्र भगवंताचं ध्यान करायचं असतं. तो परमात्मा त्या शिवलिंगामध्ये विराजमान आहे. तो शंकराच्या रूपाने त्यांनी अशा पद्धतीने तिथे राहतो आहे. पण त्याचं ध्यान जर करायचं असेल तर कसं केलं पाहिजे, ते ध्यान त्यांनी साधू संतांनी वर्णन करून सांगितलं. या अभंगामधून सुद्धा भगवान शंकराचं तेच वर्णन श्री संत नरहरी महाराजांना वर्णन करून सांगायचंय. कसे आहेत भगवान शंकर? म्हणे ज्यांनी सर्व अंगाला त्यांनी भस्म लावलेला आहे, भस्माची उटी त्यांनी दिलेली आहे. त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा त्यांनी शोभून दिसतात. असं दिव्य स्वरूप भगवान शंकराचं आहे. रुद्राक्षाच्या माळा त्यांनी गळ्यात घातलेल्या आहेत. त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि नेत्रांमध्ये त्यांनी अशा पद्धतीने प्रत्यक्ष ज्वाळाच आहेत की ज्या त्यांनी महाराज कामदेवासारख्यांना भस्म करू शकतात. अशा पद्धतीने भगवान शंकराची पिंड समोर असताना त्या पिंडीमध्ये भगवान शंकराचं ध्यान केलं पाहिजे आणि ते ध्यान नरहरी महाराज वर्णन करू शकतात.
भस्म लावलेलं आहे. भस्म ओटी रुंड म्हणजे रुद्राक्ष, रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातलेल्या आहेत. भक्ताचं त्याने महाराज प्रेम पाहून भगवान शंकराच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहिल्या आणि त्या अश्रू बिंदूंमधून त्यांनी रुद्राक्ष प्रत्यक्ष प्रगट झाला. रुद्राक्ष अनेक प्रकारचे असतात. एक मुखी रुद्राक्ष असतो, दोन मुखी रुद्राक्ष असतो, 14 मुखी रुद्राक्ष असतात, 21 मुख सुद्धा रुद्राक्षाला असतात. असे अनेक रुद्राक्षाचे प्रकार पाहायला मिळतात. त्या रुद्राक्षाच्या माळा भगवान शंकर गळ्यामध्ये अशा पद्धतीने धारण करतात. भस्म ओटी, रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, अशी अवस्था त्यांनी भगवान शंकराची आहे. रोज त्यांनी महाराज भगवान शंकराचं पूजन करत असताना त्यांना भस्म लागतं. आणि ते भस्म जर कोणतं असेल तर चिता भस्म त्याला म्हणतात. चितेचं भस्म त्यांनी भगवान शंकराला लावलं जातं. तुम्ही जर महाकालेश्वराची आरती पाहिली ना कधी, युट्यूबवर कुठे पाहायला मिळते, त्याच्यात प्रत्यक्ष त्यांनी चितेचं भस्म आणलं जातं त्या गाठोड्यातून, त्याच्यावर अशा पद्धतीने शिंपडलं जातं, म्हणजे चिता भस्म लावलं जातं. एक भक्त होता, त्याचं नाव होतं वृकासूर, असुर होता, त्याचं नाव वृकासूर होतं. हा वृकासूर त्यांनी रोज भगवान शंकराची पूजा करायचा आणि पूजा करून त्यांनी महाराज मगच जेवण करायचं. भगवान शंकराच्या पूजेला त्यांनी ताजं चिता भस्म लागायचं. ते ताजं चिता भस्म आणायचं, पूजा करायची, मग त्यानं जेवण करायचं. एक दिवशी त्याला ताजं चिता भस्म मिळालं नाही आणि तो त्यांनी महाराज ते चिता भस्म मिळालं नाही म्हणून आणि भगवान शंकराच्या समोर त्यांनी रडू लागला. भगवान शंकर प्रगट झाले. म्हणे का रडतोस? म्हणे देवा तुमची पूजा करायची, मला भूक लागली म्हणला फार. म्हणे मग जेवण कर. म्हणले पूजा केल्याशिवाय जेवण करता येत नाही. म्हणे मग पूजा कर. म्हणे ते चिता भस्म मिळाल्याशिवाय त्यांनी पूजा करता येत नाही. ताजं चिता भस्म असलं पाहिजे. मग आता काय करायचं? भोळे भाबडे भगवान शंकर काय भोळेपणा वर्णन करून सांगावा. त्याला वरदान दिलं. त्याला म्हणले हे बघ, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ना त्याचं भस्म होईल, असं त्या वृकासुराला वरदान दिलं. आता तो त्यांनी महाराज वरदान प्राप्त करून भगवान शंकरानं दिलं म्हणल्यावर त्याला फार समाधान वाटलं. त्याला म्हटलं हे खरंच होणार आहे. म्हणून त्यांनी महाराज तो म्हणला डेमो घेतला पाहिजे, थोडा प्रयोग नको करायला, खरंच डोक्यावर हात ठेवला तर भस्म होतं का? म्हणून त्यानं भगवान शंकराकडे पाहिलं. भगवान शिव आहेत, शेजारी त्यांनी भगवती जगदंबा बसलेली आहे आणि मग त्या वृकासुराची दृष्टी त्यांनी फिरली, तो असुरच आहे. त्याच्या मनात असा भाव निर्माण झाला की या शंकरानं मला वरदान दिलेलं आहे, ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल. मी जर त्यांनी शंकराच्याच डोक्यावर हात ठेवला, बसा विठोबा रखुमाये 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 रखुमाये. ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल असं वरदान मला प्राप्त झालेलं आहे. जर मी शंकराच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचं भस्म झालं तर ही पार्वती माझी होईल आणि मी अशा पद्धतीने फार समाधानी होईल. हा कृतज्ञ झाला. भस्मासूर त्यांनी त्याचं नाव पडलं महाराज. तो भगवान शंकराच्याच मागे पळायला लागला डोक्यावर हात ठेवण्याकरिता. भगवान शंकर त्यांनी महाराज पुढे पळतायत, तो मागून अशा पद्धतीने पळतोय. मग नाईलाज असतो भगवान शंकरानं भगवान श्रीहरीचं स्मरण केलं आणि श्रीहरी परमात्मा मोहिनी रूपामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला आणि हा वृकासूर म्हणजे भस्मासूर ज्याला आपण म्हणतो, तो त्यांनी महाराज त्या मोहिनीवर भाळला. म्हणे माझ्याशी लग्न कर. म्हणे करीन लग्न, पण तू मला असा पती पाहिजे ज्याला माझ्यासारखं नृत्य करता आलं पाहिजे. म्हणे मग मी करतो तुझ्यासारखं नृत्य, जसंच तसंच केलं पाहिजे. म्हणे जसं तसं करतो. मग त्या मोहिनीने त्याच्या समोर नृत्य करायला सुरुवात केली आणि नृत्य करता करता त्यांनी महाराज त्याला भुलवलं आणि त्या मोहिनीनं स्वतःचा हात स्वतःच्या मस्तकावर ठेवला. तसा हा नाचता नाचता यानं सुद्धा स्वतःचा हात स्वतःच्या मस्तकावर ठेवला आणि स्वतःच भस्म झाला. म्हणून त्याला भस्मासूर असं नाव पडलं. का सांगितलं हे कशाकरिता? भगवान शंकराच्या अंगाला भस्म लावलेलं आहे. भस्म उटी ते चिता भस्म लावतात. भस्म उटी रुंडमाळा रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये धारण करतात. भक्ताविषयीचं प्रेम अंतकरणात उमटून आलं. नेत्रांमधून अश्रुधारा त्यांनी प्रगट झाल्या, त्याच्यातून रुद्राक्ष प्रगट झाले. म्हणून ते प्रेम कायमस्वरूपी आठवणीत ठेवण्याकरिता गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत. गळ्यात रुद्राक्ष घालावेत, हातात रुद्राक्ष दंडात किती घालावेत, मनगटात किती घालावेत, शेंडीला किती बांधावेत, कमरेला किती बांधावेत, पायात किती बांधावेत, असं शिवपुराणात फार जास्त वर्णन आहे रुद्राक्षांचं. पण भगवान शंकर रुद्राक्ष धारण करतात. रुंडमाळा, हातात त्रिशूळ आहे महाराज.
हा त्रिशूळ त्यांनी महाराज त्रिपुरासुराचा वध करणारे भगवान शिव आहेत, ज्यांनी त्रिपुरासुरच अशा पद्धतीने मारला. लांबलचक कथा आहे, मला कमी वेळात सगळी सांगता यायची नाही, पण मी असा मनोदय मनात धारण करू नये की अथती इथपर्यंत भगवान शंकराविषयीच बोलायचं. भगवान शंकर शंकरच म्हणत राहायचं. येणं केनं प्रकारण सगळ्यांच्या डोळ्यासमोर शंकर भगवान उभे राहिले पाहिजे, तर मलाही समाधान मिळालं पाहिजे. मला दिवसातून 4 कीर्तन आता करायचे, हे करून परत 4 ते 6 एक कीर्तन करून, दुसरं 7 ते 9 करून, रात्री 10 ते 12 अजून 4थं करायचंय. मी आजच्या दिवसभर भगवान शंकराचंच वर्णन करणार आहे. म्हणून हे शंकराचं वर्णन तुम्ही पण ऐका, फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. आपण ज्याची उपासना करतो त्याचं वर्णन आपल्या चित्तात त्यांनी आपण धारण केलं पाहिजे. आपण उपक्रम करताना असा पाहिलं की तो शिव आहे, तो पिंडीच्या रूपानं त्यांनी विद्यमान आहे. मग त्याचं ध्यान करायचं असताना कसं केलं पाहिजे? त्यानं भस्म लावलेलं आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत. त्रिपुरारी असणारा परमात्मा, 3 गुणांवर मात करणारा परमात्मा, त्रिपुरासुराचा वध करणारा परमात्मा, हातात त्रिशूळ घेऊन त्यांनी उभा आहे. हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, कामदेवासारख्याला त्यांनी महाराज जगताचं कल्याण करण्याकरिता भगवान शंकराची समाधी मोडावी लागली. तारकासूर नावाचा त्यांनी असुर उन्मत्त झाला आणि सर्व लोकांना त्रास देऊ लागला. मग त्यांनी महाराज ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं होतं की मला भगवान शंकराच्या मुलाच्या हाताने मृत्यू प्राप्त व्हावा, असा त्यांनी विचार होता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका, महत्वाचा मुद्दा सांगतोय. हे बघा, भगवान शंकराची पहिली पत्नी सती, जिने योगाग्नीनं स्वतःचं शरीर जाळून टाकलं होतं, तिच्या वियोगात भगवान शंकर समाधीस्थ झाले होते. 86,000 वर्ष समाधी लागली होती, इतके वर्ष समाधीस्थ होते. आणि तारकासुरानं तर उन्मत्त होऊन वरदान मागून घेतलं ब्रह्मदेवाकडून, भगवान शंकराच्या मुलाच्या हाताने माझा मृत्यू व्हावा. आता भगवान शंकराची बायको त्यांनी जळून गेली होती. आता त्यानं दुसरी बायको पण स्वीकारली होती, आणि दुसरी बायको करील अशी अपेक्षा पण कोणाला नव्हती. मग आता मुलगा कसा होईल? म्हणून त्यानं तसलं वरदान मागितलं होतं. मग भगवान शंकराला जागा करण्याकरिता सगळ्या देवदेवतांनी कामदेवाला त्यांनी अशा पद्धतीने पाठवलं, आणि कामदेवानं त्यांनी महाराज कामबाण भगवान शंकरावर त्यांनी सोडले. ते कामबाण सोडल्याबरोबर त्यांनी महाराज भगवान शंकराची समाधी उत्थान झाली. कोण माझ्या समाधीला मोडतोय म्हणून भगवान शंकराने अशा पद्धतीने 3रा डोळा उघडून पाहिलं तर त्यांनी महाराज समोर कामदेव होता, आणि त्या 3ऱ्या डोळ्यामध्ये असणाऱ्या ज्या ज्वाळा आहेत त्या ज्वाळांनी त्यांनी महाराज कामदेव जळू लागला. तो कोळसा झाला महाराज, त्याला अनंग असं नाव प्राप्त झालं. मग त्याला वरदान पुढे दिलं, तू श्रीकृष्ण परमात्म्याचा पुत्र होऊन प्रगट होशील. प्रद्युम्नाच्या रूपाने तो पुढे जाऊन प्रगट झाला, अशी कथा लांबलचक पुढे आहे. म्हणून त्यांच्या नेत्रामध्ये ज्वाळा आहेत, हा महत्वाचा विचार आहे. ते कायम त्यांनी महाराज स्मशानात वास्तव्य करतात. जगाशी काही संबंध नाही. आपण चांगले चुंगले कपडे घालून सगळ्या जगामध्ये फिरत असतो, आपल्याला जगाशी घेणं देणं आहे. लोक आपल्याकडे पाहतात, लोक काय म्हणतील असा विचार आपल्याकडे आहे. तसा विचार त्यांच्याकडे नाही महाराज. ते त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत. ते कायम दिगंबर अवस्थेमध्ये राहतात. भगवान शंकर फक्त दिगंबर अवस्थेत राहतात, पण इतर सर्व लोक त्यांनी त्यांच्या समोर येतात जातात, म्हणून त्या सर्व लोकांच्या उपचाराकरिता आणि म्हणून लोकोपचाराकरिता त्यांनी महाराज काहीतरी अंग झाकलं पाहिजे. म्हणून कशानं अंग झाकतात? तर गजचर्म, गज म्हणजे हत्ती आणि चर्म म्हणजे कातड. हत्तीचं कातड त्यांनी पांघुरतात, आणि व्याघ्रांबर म्हणजे वाघाचं कातड अशा पद्धतीने कमरेला बांधतात. गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म
हत्तीचं कातडं अंगावर त्यांनी पांघुरतात, कमरेला त्यांनी महाराज वाघाचं कातडं अशा पद्धतीने लावतात, गजचर्म व्याघ्रांबर. आता बऱ्याच देवदेवता वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे हार गळ्यात घालत असतील, आणखी कोणते त्यांनी हार घालत असतील. भगवान विष्णू कंठामध्ये कौस्तुभ मणी धारण करतात, तसे भगवान शंकर हे त्यांनी महाराज गळ्यामध्ये सर्प धारण करतात. कंठी शोभे वासुकी हार, वासुकी सर्प आहे महाराज. तो वासुकी नाग कायमस्वरूपी भगवान शंकराच्या गळ्यात असतो. हे बघा, हे सगळं मी तुमच्या समोर सांगतोय. या प्रत्येक गोष्टीचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. या प्रत्येक गोष्टीला काही कारण आहे महाराज. त्याने गजचर्मच का परिधान केलं, त्यानं व्याघ्रांबरच का परिधान केलं, त्याने भस्मच का अंगाला लावलं, तिसरा डोळाच का बरा असेल, हातात त्रिशूळच का बरं असेल, या प्रत्येक गोष्टी मागे कारण आहे. ते कारण पण मी तुमच्या समोर सांगणार आहे. फक्त आधी वर्णन नरहरी महाराजांनी केलंय ते आपण त्यांनी या ठिकाणी पाहूया. आजचा जो दिवस आहे ना, अनेक रूपानं त्यांनी मानला जातो. म्हणतात आजच्याच दिवशी भगवान शंकराचा आणि पार्वतीचा विवाह झाला होता, शिव पार्वती विवाह. आणि आजच्याच दिवशी चतुर्युगी नारायण आहे. तुम्ही जर त्यांनी कधी बद्रीनाथाला गेले असाल तर तिथून वरती चतुर्युगी नारायण म्हणून ठिकाण आहे, आणि तिथं शिव पार्वतीच्या विवाहाचं, पर्वतराजाने त्यांनी महाराज पार्वतीचा विवाह शंकराबरोबर करून दिला, ते ठिकाण पाहायला मिळतं. तिथं शिव पार्वतीचा विवाह त्यांनी संपन्न झाला. त्या विवाहाकरता त्यांनी भगवान शंकर आणि अशा पद्धतीने आपली वरात घेऊन गेले होते. आता भगवान शंकराची वरात म्हणजे काय, त्या वरातीमध्ये त्यांनी भूत वेताळ हे सगळं त्यांनी महाराज त्यांच्या वरातीमध्ये सहभागी झाले. कारण रुद्र भगवान जेव्हा प्रगट झाले त्यावेळेला भगवान ब्रह्मदेवानं त्यांनी सांगितलं, तुझ्यापासून आता आणि भूत पिशाच्या दिकाची सृष्टी होईल. म्हणून भूत पिशाच्या दिकाची सृष्टी रुद्रापासून अशा पद्धतीने झाली असं वर्णन आहे. मला आता लोकांना भूत मान्य नाहीत आणि पिशाचे मान्य नाहीत, कारण फॉरवर्ड झाले ना लोक, जास्त पुढे गेले. आता धर्मच मानित नाहीत लोक. तुम्ही म्हणाल मग तुम्हाला आहेत का भूत मान्य? आम्हाला मान्य आहेत भूत. तुम्ही पाहिले का भूत? आम्ही नका का पाहिले असं ना, पण आम्हाला ज्ञानोबराय मान्य आहेत. ते म्हणतात पळे भूत बाधा भेने तेथे. आम्हाला गोस्वामी तुलसीदासजी मान्य आहेत. ते म्हणले भूत पिशाच निकट नाही आवे, महाबीरजा बनाम सुनावे. म्हणून भूत पिशाचे हे त्यांनी महाराज आहेत. भगवान शंकराची ती सेनाच आहे महाराज. म्हणून भगवान शंकर अशा पद्धतीनं गजचर्म पांघुरतात, व्याघ्रांबर परिधान करतात, हातामध्ये त्यांनी महाराज त्रिशूळ असतो, गळ्यामध्ये वासुकी सर्प त्यांनी महाराज घातलेला असतो, आणि रम्य असणाऱ्या कैलास स्थळावरती भगवान शंकर अशा पद्धतीने विराजमान होतात. आणि तिथं राहून त्यांनी महाराज हे भूत वेताळ भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरिता त्यांच्या समोर नृत्य करतात. आणि जसेच भूत वेताळ त्यांच्या समोर त्यांनी नाचतात, तसे भगवान शंकर त्यांच्या नृत्याला पाहून प्रसन्न होतात. भूत वेताळ नाचती, 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 भूत वेताळ नाचती. हर्षयुक्ता उमापती, उमापती, हर्षयुक्ता उमापती, हर्षयुक्ता उमापती. गजधर्म व्याघ्रांबर, गजधर्म व्याघ्रांबर, गजधर्म व्याघ्रांबर, गजधर्म व्याघ्रांबर. गज जन्म व्याघ्रांबर, गज जन्म व्याघ्रांबर, गज जन्म व्याघ्रांबर, व्याघ्रांबर. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. भगवान शंकराला फार आनंद होतो. भूत नाचतात, वेताळ नाचतात. बघा, त्यांच्या समोर भूत वेताळ नाचतात. आमच्या कीर्तनात टाळकरी सुद्धा नाचत नाहीत. हे लेकरं फार चांगले नाचतात, फार छान त्यांनी नाचतायत. मी आल्यापासून पाहतोय, कोणाचा ताल त्यांनी हुकत नाही, कोणी त्यांनी सगळे तालात आहेत, अगदी आनंदानं त्यांनी नाचतात. चांगली फौज आहे. फौजदार कोण असतील त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. म्हणून अशा पद्धतीनं फार चांगल्यापैकी मुलांना तालात त्यांनी महाराज भजन म्हणायला, टाळ वाजवायला शिकवलेलं आहे. त्यांच्याकडे पाहून आपण आदर्श घेतला पाहिजे. हीच आपली उद्याची पिढी आहे महाराज, की यांनाच त्यांनी संस्कार दिले पाहिजेत. तेच पुढचा धर्म त्यांनी सांभाळतील.
नाही तर धर्माची फार वाईट कळा आता सध्या पाहायला मिळते. लोकांना धर्म मान्य नाही, लोक धर्माच्या विरोधात त्यांनी कुरघोड्या करतात, संतांना नावं ठेवतात, वेदाला नावं ठेवतात, देवदेवतांना नावं ठेवतात. त्यांना हे सगळं पचत नाही महाराज, फार जास्त त्यांनी त्रास होतो. मग या सगळ्या लोकांच्या विरोधात कुठंतरी बोललं पाहिजे आणि कीर्तनातूनच बोललं पाहिजे. कीर्तनकार फक्त एक कीर्तनकार नसावा, तो त्यांनी धर्माचा एक चांगला कार्यकर्ता असावा. त्याने त्यांनी कंबर बांधून लोकांच्या समोर धर्म सांगावा. तो धर्म अतिशय महत्वाचा. स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्म भयावहा. त्यानं दुसऱ्या कोणत्याच धर्माची निंदा करू नये महाराज, दुसऱ्या धर्माच्या उचापती करू नयेत. आपला स्वतःचा धर्म सांगावा, तो धर्म लोकांच्या समोर सांगावा. आणि दुसरा मुद्दा असा, जर आपल्या धर्माच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्यानं कडाडून त्याचा विरोध करावा. आपलंच काम आहे महाराज, हा महत्वाचा विचार आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही खरकटे आणि ज्ञानोबरांच्या विरोधात त्यांनी बोलत होते, तुकोबरांच्या विरोधात बोलत होते. आपण त्यांनी महाराज मूक होऊन अशा पद्धतीने ऐकून घेत होतो. काय ऐकून घ्यायचं? अरे आपल्याला खातो कोण? इथं कंबर बांधून आम्ही उभं राहतो आणि तुम्ही आमच्या पाया पडता. का बरं पाया पडता? आम्ही ज्ञानोबर आहे तुकोबरांचं नाव घेतो म्हणून तुम्ही आम्हाला बुवा म्हणता. म्हणजे आमचं अस्तित्व ज्ञानोबर आहे तुकोबरांमुळे आहे. आणि ज्ञानोबर आहे तुकोबरांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल आणि आपण जर बोलतच नसलो एक शब्दभर, तर आपली काय त्यांनी त्या जीवनामध्ये अर्थ राहिला. म्हणून प्रत्येक कीर्तनकाराने त्यांनी महाराज अशा पद्धतीने बोललं पाहिजे. त्याने धर्म जागृती दिली पाहिजे. लोक त्याला म्हणतात तुम्ही असं बोलता मग भडकाऊ त्यांनी होतं. अरे काय भडकाऊ? आपला धर्म सांगणं आपलं कर्तव्य आहे महाराज, लोकांचं काय ऐकायचं? पण धर्म अतिशय महत्वाचा आहे. पण हे त्यांनी आपले धर्म सांभाळणारे आहेत पुढचे, म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून हे नाचतात असेच त्यांनी महाराज भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरिता आणि भूत आणि वेताळ अशा पद्धतीने नाचतात आणि भगवान शंकर प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झालेला हा परमात्मा सर्वांना अमृत दृष्टीने पाहतो. त्याला अमृतेश्वर असं त्यांनी म्हणतात. आणि तोच परमात्मा सर्वांना सुख प्राप्त करून देतो त्याची उपासना केल्याने, आणि सर्वजण सुखी होतात. म्हणून सुख त्याच्याकडेच आहे. बघाच आपण शंकर शब्दाचा विग्रह पाहिला. शम म्हणजे सुख आणि कर म्हणजे करून देणारा. जो सुख करून देणारा परमात्मा आहे त्याला शंकर असं म्हणतात. म्हणून तो सामान्य सुख प्राप्त करून देत नाही, विशेष सुख त्याच्यामुळे प्राप्त होतं. म्हणून सुख देणारा हा परमात्मा सुखाचं आगर आहे असं नरहरी महाराज त्याच्याविषयी त्यांनी बोलताना सांगतात. हो सर्व सुखाचे आकार, सर्व सुखाचे आकार, सर्व सुखाचे आकार, सर्व सुखाचे
फार छान. आपण भाग्यवान आहात. तुम्हाला सर्वांना ही श्रवणाची पर्वणी प्राप्त होते आहे. आता ज्यांना त्यातलं काही कळत नाही ना, त्याला त्याचं फार विशेष कौतुक वाटत नसेल. पण ज्याला त्याचं ज्ञान आहे ना, आता आमच्यासारख्याला तसं म्हणताच यायचं नाही, पण ऐकू शकतो मात्र चांगलं. म्हणून तुम्ही जे फार सुंदर त्यांनी प्रस्तुत केलं ना, अप्रतिम आहे महाराज. हे ऐकता ऐकताच याच्यात समाधी लागू शकते माणसाची. हे समाधी लागण्याचं साधन आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे महाराज. हे लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव एकाची सिद्ध साधकारे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावळी रे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणी नामावळी रे. हो. लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे. गाणारे फार सुंदर गात आहेत, वाजवणारे अप्रतिम आहेत. काय त्यांचं वर्णन करावं. मुलंही फार सुंदर त्यांनी टाळ वाजवतायत. तुम्ही पण फार चांगलं ऐकतायत. सिस्टीम पण फार चांगली आहे. पण आता मला वेळ त्यांनी झालेला आहे. मला पुढच्या कार्यक्रमाची ओढ लागलेली. मी त्यांना मगच सांगितलं मी 11:30 वाजेपर्यंत बोलणार आहे, म्हणून चांगलं ऐकत आहात तुम्ही. तुम्हाला सोडून आता मला जावं असं त्यांनी वाटत नाही. अजून बऱ्याच वेळ बोलावं असं वाटतं, पण माझी निर्धारित वेळ त्यांनी 5-10 मिनिटं अजून बोलतो. लक्षपूर्वक ऐका. भगवान शिव त्यांनी मला सर्व सुखाचा आगर आहे. भगवंताला सर्व सुखाचा आगर अनेक ठिकाणी म्हणलं. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर जेनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तसं नरहरी महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तो परमात्मा सर्व सुखाचा आगर आहे. तो सुखरूप असणारा परमात्मा सर्वांना सुखीच त्यागणी करतो. तो बाह्यांगानं जर पाहिलं तर असा आमंगल वेशधारी जरी दिसत असला तरी सुद्धा तो त्यांनी सुख प्राप्त करून देणार आहे. हा त्यातला दिव्य भाव आहे. ज्या वेळेला असाच वेश धारण करून भगवान शंकर आणि भगवती पार्वती बरोबर विवाह करण्याकरिता गेले. पार्वतीच्या आईच नव्हतं मैना. या मैनीला असं वाटलं भगवान शंकरासारखा पती माझ्या लेकीला प्राप्त झाला. तिचं नाव अपर्णा. जशी ती त्यांनी महाराज उमा हिनं आणि स्वतःचं शरीर त्यांनी महाराज सतीनं आणि योगाग्नीनं जाळून टाकलं. शरीर जळत असताना तिनं मनामध्ये भाव निर्माण केला की मला पुढचा जन्म जर मिळाला तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा भगवान शंकरच मला पतिरूपानं प्राप्त व्हावेत. म्हणून ती पर्वतराजाच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाली. म्हणून पर्वतराज हिमालयाची कन्या झाली म्हणून तिचं नाव ठेवलं पार्वती. तिनं भगवान शंकराच्या प्राप्तीकरिता तपश्चर्या केली आणि झाडाची सुकलेली पानं खाऊन अशा पद्धतीनं तपश्चर्या करत होती. नंतर ती झाडाची पानं खाणं सुद्धा बंद करून टाकलं म्हणून तिला अपर्णा असं नाव प्राप्त झालं. अपर्णा हे त्यांनी भगवती पार्वतीचं नाव आहे. सप्तर्षी तिची परीक्षा घेण्याकरिता आले. तिने एकविध भाव दाखवला की मी भगवान शंकराशीच विवाह करीन. पण भगवान शंकराबरोबर विवाह करायचं त्यांनी ठरलं. तिथी निश्चित झाली. सगळं त्यांनी महाराज हिमालयानं आपला पर्वत सजवला आणि भगवान शंकर त्यांनी विवाह करण्याकरिता निघाले. भगवान शंकर हे बैलावर त्यांनी बसतात, म्हणजे नंदीवर त्यांनी आरूढ होत असतात. नंदीवर बसून त्यांनी महाराज विवाह करण्याकरिता निघाले. भूत वेताळ त्यांची असणारी वराती मंडळी आहे. सगळे वराती बरोबर त्यांनी निघाले. भूते वेताळ भगवान शंकराच्या समोर नाचू लागले आणि भगवती त्यांनी महाराज मैना ही त्यांचं स्वागत करण्याकरिता उभी आहे. तिला वाटलं फार मोठी वरात आली, देवांचे देव आहेत, महादेव आहेत, मग त्यांचं त्यांनी स्वागत केलं पाहिजे म्हणून वर ओवाळणी करण्याकरिता जशा महिला जातात ना असे भगवान शंकराला ओवाळण्याकरिता आली. तिनं ते सगळे भूत वगैरे पाहिले. कोणाला 2 मस्तक होते, कोणाला मस्तकच नव्हतं, कोणाला त्यांनी 2 पाय नव्हते, कोणाला 2 हात नव्हते, फक्त ओंडक्यासारखे शरीर त्यांनी भयंकर असणार रूप धारण केलेले सगळे पिशाचचे भूत त्यांनी होते आणि ते सगळे नाचत होते. ते पाहून त्यांनी महाराज मैनेला अशा पद्धतीनं चक्कर आली. ती नारदांचं त्यांनी आठवण करायला लागली. म्हणजे तुम्ही लग्न जमवलं ना असं त्यांनी महाराज वराड आलेला आहे, आता काय केलं पाहिजे. म्हणून त्यांनी नारदजी महाराजांनी मध्यस्थी करून सांगितलं बाबा अरे तुमची रूप आवरून घ्या. मग त्या भूतवेताळांना दिव्य असणार रूप देवतांची प्राप्त करून मग ती पुढे आले. पण भगवान शंकरांनी मात्र स्वतःचं रूप बदललं नाही. ते त्यांनी महाराज समोर आलेले आहेत. मग कसे आहेत भगवान शंकर म्हणे भस्मवटी, रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गजचर्म, व्याघ्रांबर, कंठीशोभे वासुकी हार,
भूते वेताळनाच ती हर्षयुक्त उमापती असे भगवान शंकर प्रत्यक्ष पाहिले आणि पाहून ती अशा पद्धतीने औक्षण करायला आली, ओवाळू लागली मैना. आता वर ओवाळणी केल्यानंतर त्यांनी नवरदेवानं काहीतरी तिला दिलं पाहिजे, हा महत्वाचा विचार. आता काय द्यावं, यांच्याकडे काय आहे द्यायला? मग द्यायला काय नाही म्हणून गळ्यातला जो साप आहे की नाही महाराज, तोच काढला आणि तिला देऊन टाकलं महाराज. जसा साप तिच्या अंगावर टाकला तशी बेशुद्ध पडली महाराज जागेवर. पुन्हा शुद्धीवर आणलं आणि मग त्यांनी भगवान विष्णू परमात्मा प्रगट झाले आणि भगवान शंकराची स्तुती केली. भगवान तुम्ही तुमचं हे त्यांनी असणारं अघोर रूप आवरून घ्या. मग दिव्य असणार रूप त्यांनी चंद्रमौळेश्वराचं रूप भगवान शंकरानं प्रगट केलं. मग शिवपार्वतीचा विवाह अशा पद्धतीने झाला. असे अनेक रूप भगवान शंकराची पाहायला मिळतात. हे भोळे भाबडे असणारे भगवान शंकर हे सर्वांवर कृपा त्यांनी करतात. किती भोळेपणा असावा. चंड भिल्ल नावाचा एक भिल्ल होता. तो भिल्ल त्यांनी महाराज शिकार करण्याकरिता वनात जाऊन बसला होता आणि बेलाच्या झाडावर बसला होता. एक एक पान तोडायचं आणि खाली टाकायचं आणि जुनी महादेवाची पिंड त्यांनी खाली होती आणि त्याच्यावर बिल्वपत्र जाऊन पडत होते. तिथं त्यांनी महाराज हरणी आली. त्यानं त्यांनी भगवान शंकर प्रसन्न झाले. विचारलं त्याला काय पाहिजे, म्हणे मला पशु पक्ष्यांची भाषा कळावी. ती भाषा त्याला अशा पद्धतीनं ज्ञात झाली आणि ती भाषा कळायला लागली. एक हरणी त्यांनी जाळ्यामध्ये अडकली. त्या हरणीला त्यांनी आता पकडायचं, पण ती हरणी बोलू लागली. तिच्या मनात त्यांनी संवाद चालू आहे की त्यांनी आता माझे पाडसं घरी आहेत आणि आता मला व्याधानं पकडलेलं आहे, असा संवाद त्या भिल्लाला ऐकू यायला लागला महाराज. त्याला दया आली त्या हरणीची. त्यानं तिला सोडून देण्याचा प्रयत्न केला. तो हरिण पण त्याच्यातून अडकला. असा लांबलचक असणारा प्रसंग आहे. आजच्या दिवशी तो प्रसंग आवर्जून ऐकायचा असतो. संध्याकाळचे कीर्तनकार कदाचित तो विस्तारानं सांगतील, सांगू नाही तर नाही सांगू, पण माझं कर्तव्य म्हणून मी तुमच्या समोर सांगतो. ही कथा त्यांनी शिवरात्रीची कथा आहे, ती ऐकली पाहिजे महाराज. अशा चंड भिल्लानं त्यांनी सर्वांना मुक्त करून टाकलं. म्हणून भगवान शंकर अजून प्रसन्न झाले आणि त्या चंड भिल्लाला आणि त्या हरणांना सुद्धा भगवान शंकरानं उद्धरून नेलं. असा आजचा हा दिवस आहे महाराज. ते भगवान शिव त्यांनी पिंडीच्या रूपानं आहेत असं आपण ऐकलं. आपण त्यांचं ध्यान केलं पाहिजे. कसं ध्यान केलं पाहिजे, तुम्ही सगळ्यांनी माझ्या शब्दांबरोबर आता प्रवास करायचा. लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर त्यांनी महाराज आपण कशातही त्यांचं ध्यान करू शकतो. जसा नर्मदेश्वर त्यांनी असतो, नर्मदा परिक्रमा करण्याकरिता आम्ही गेलो, तिथून नर्मदेश्वर घेऊन आलो. ती परिक्रमा त्यांनी महाराज होत असताना तिथं प्रत्येक त्यांनी कंकड हा शंकरच असतो महाराज. पण असा असणारा नर्मदेश्वर समोर ठेवायचा, ते शिवलिंग त्यांनी म्हणून तिथं भगवान शंकराचं ध्यान करायचं. भगवान शंकर त्यांनी महाराज समाधीस्थ कायमस्वरूपी बसलेले असतात. त्यांच्या मस्तकावर गंगा आहे. त्यांनी मस्तकावर जटा धारण केलेल्या आहेत. त्यांनी महाराज त्यांच्या कपाळावर चंदन लावलेलं आहे. त्या चंदनाच्या त्यांनी मध्यभागी कपाळावर त्यांनी तिसरा डोळा भगवान शंकराच्या अशा पद्धतीने आहे. दिव्य असणारे भगवान शिव आहेत. त्यांचं उंच असणारं कपाळ आहे. त्यांच्या भोया अतिशय त्यांनी सुंदर आहेत. त्यांचे नेत्र त्यांनी महाराज अतिशय दिव्य आहेत. त्यांचे कपोल म्हणजे गाल अतिशय त्यांनी महाराज सुंदर आहेत. त्यांची हनवटी अतिशय त्यांनी सुंदर आहे. त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये त्यांनी सर्प त्यांनी धारण केलेलं आहे. त्यांना कधी चतुर्भुज रूपात पाहिलं जातं, कधी दोन हातांच्या माध्यमातून सुद्धा अशा पद्धतीने पाहिलं जातं. चतुर्भुज असणारे भगवान शिव आहेत. त्यांना एका हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे, एका हातामध्ये डमरू घेतलेला आहे. दोन हात अशा पद्धतीने ज्ञान मुद्रेमध्ये गुडघ्यावर ठेवलेले आहेत. दिव्य असणारे भगवान शिव गजचर्म ज्यांनी पांघुरलेला आहे. व्याघ्रांबर त्यांनी महाराज कमरेला अशा पद्धतीने परिधान केलेलं आहे. दिव्य असणारं आसन लावून भगवान शंकर त्यांनी बसलेले आहेत आणि ध्यान मुद्रेमध्ये बसणारे शंकर सर्वांगाला त्यांनी भस्म लावून आणि स्वरूपाचं चिंतन अशा पद्धतीने करतात. त्रिनेत्रधारी असणारा हा शिव, त्याचा आपण सर्वांनी अंतःकरणामध्ये ध्यान केलं पाहिजे. ते ध्यान आपल्याला त्यांनी अतिशय समाधान प्राप्त करून देईल आणि मोक्ष स्वरूपापर्यंत अशा पद्धतीने घेऊन जाईल, असं भगवान शंकराचं वर्णन आहे. आता ऐकलं पाहिजे की भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा का बरं आहे. ही गंगा म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष पावित्र्याचं प्रतीक आहे महाराज. म्हणून भगवान शंकरानं मस्तकावर गंगा धारण केली. याचे दोन कारण आहेत. गंगा पवित्र आहे म्हणून मस्तकावर धारण केली. दुसरं कारण असं आहे की गंगा म्हणजे भगवान विष्णूच्या चरणातून प्रगट झालेली आहे. म्हणून विष्णूच्या चरणाचं त्यांनी असणारं जल माझ्या मस्तकावर असावं म्हणून भगवान शंकरानं त्यांनी विष्णूची भक्ती म्हणून गंगेला मस्तकावर धारण केलं. त्यांच्या मस्तकावर जटा आहेत. त्या जटा का धारण केल्या असतील? जटा हे वैराग्याचं प्रतीक आहे महाराज. म्हणून भगवान शंकराकडे मूर्तिमंत वैराग्य पाहायला मिळतं. भगवान शंकराच्या कपाळावर चंदन लावलेलं आहे. हे चंदन म्हणजे शीतलता त्यांनी दाखवणार आहे. भगवान शंकराला तिसरा डोळा आहे. हा तिसरा डोळा म्हणजे त्यांनी ज्ञान दृष्टी आहे. भगवान शंकरासारखा ज्ञानी जगात दुसरा कोणी नाही महाराज. भगवान शंकराच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. हा त्रिशूळ म्हणजे 3 गुणांवर केलेली मात आहे. त्रिगुणांवर मात करण्याकरिता त्रिशूळ हातात धारण केलेला आहे.
भगवान शंकराच्या गळ्यामध्ये सर्प आहे. हा सर्प म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष मृत्यूचं प्रतीक आहे, काळाचं प्रतीक आहे महाराज. प्रत्येक माणसाला त्यांनी महाराज सर्प पाहिलं की भीती वाटते. का भीती वाटते? त्याचं कारण त्यांना मरणाचं त्यांनी भय डोळ्यासमोर उभं राहतं. साप चावलं की माणसाला मृत्यू प्राप्त होतो आणि म्हणून हा मृत्यूच भगवान शंकरानं गळ्यात धारण केलेला आहे. म्हणजे मृत्यूचं भय भगवान शंकराला राहिलं नाही. ते भय नाही हे दाखवण्याकरिता एका हातात भगवान शंकरानं डमरू घेतलेला आहे. ते डमरू म्हणजे निर्भय नाद. जगातली सगळेच त्यांनी वर्ण त्या डमरूतून प्रगट झालेले आहेत. असं दिव्य असणार डमरू भगवान शंकराच्या हातात आहे. निर्भय अवस्था भगवान शंकरानं प्राप्त करून घेतलेला आहे. त्यांनी अशा पद्धतीने गजचर्म पांघुरलेला आहे. गज म्हणजे हत्ती. हत्ती हा त्यांनी महाराज बलवानतेचं प्रतीक आहे. भगवान शंकर बलवान झालेले आहेत. त्यांनी व्याघ्रांबर म्हणजे वाघाचं कातड खाली अशा पद्धतीने पांघुरलेलं आहे. ते का बरं त्यांनी परिधान केलं असेल? वाघ हा शौर्याचं प्रतीक आहे. पण केवढा त्यांनी महाराज बलवान असणारा हत्ती जरी असला तरी वाघ त्याच्या मस्तकावर उडी मारतो आणि हत्तीचा सुद्धा निपात करू शकतो. म्हणून शूरत्व आणि वीरत्व या दोन्ही गोष्टी अशा पद्धतीने दाखवण्याकरिता, बल दाखवण्याकरिता भगवान शंकरानं गजचर्म आणि व्याघ्रांबर अशा पद्धतीने परिधान केलेलं आहे. सर्वांगाला त्यांनी महाराज भस्म लावलेलं आहे. हे भस्म कधी होत असतं तर भस्म जळाल्यानंतर होत असतं. याचा अर्थ काय होतो? संपूर्ण जगताला जाळून त्यांनी मोकळे झालेले आहेत. संपूर्ण जगताचा संहार करणारे आहेत आणि म्हणून त्यांनी महाराज संहारात राहतात म्हणून सर्व सुखी आहेत असा त्यातला भाव आहे. म्हणून त्यांनी सर्वांगाला भस्म लावलेलं आहे. गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा धारण केलेल्या आहेत. त्याचं कारण भक्तांवर असणारी भगवान शंकराची प्रीती आहे. त्यांच्या गळ्यात मुंडक्यांच्या माळा सुद्धा असतात. भगवती जगदंबा त्यांनी प्रत्येक युगात अवतीर्ण होते ना अनेक असुरांचा निपात करते, दैत्यांना मारते आणि ते त्यांनी प्रतीक म्हणून प्रत्येक युगातलं एक दैत्याचं मस्तक भगवान शंकर गळ्यामध्ये अडकवतात. त्याला सुद्धा त्यांनी महाराज रुंडमाळा असं म्हणलं जातं. त्याला मुंडमाळ सुद्धा म्हणलं जातं. अशा अनेक प्रकारच्या माळा भगवान शंकराच्या गळ्यामध्ये असतात आणि हे भगवान त्यांनी महाराज अतिशय अल्प प्रयत्नानं प्रसन्न होतात. असं फक्त आपण त्यांचं ध्यान केलं पाहिजे. ते पद्मासनात बसलेले आहेत. ते त्यांनी महाराज ज्ञान मुद्रेमध्ये आहेत. असं त्यांनी हात करणं म्हणजे त्यांनी महाराज ज्ञान मुद्रा असते आणि अशा पद्धतीने बसणं ही ध्यान मुद्रा असते. कधी ध्यान मुद्रेत बसतात, कधी ज्ञान मुद्रेमध्ये बसतात आणि अखंड स्वरूपाचं चिंतन करतात. जो अखंड भगवान शंकराच्या नावाचा घोष करत राहतो, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय सतत त्यांनी म्हणत राहतो. भगवान शंकर भोळे भाबडे त्याचे हाक त्यांनी ऐकतात, त्याच्यावर प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन त्याला इप्सित असणारं वरदान प्राप्त करून देतात. असा भगवान शंकराचा महिमा आहे. आपल्या गावामध्ये भगवान सोमेश्वराचं असणारं स्थान आहे. याला सोमेश्वर का म्हणावं त्याचं कारण आहे. तुम्ही ऐकतात ना पण सगळेजण, नाही तुम्ही डोळे बंद करून सांगत राहायचं आणि तुम्ही त्यांनी कुठेतरीच जायचे. माझ्या शब्दांबरोबर जर तुम्ही प्रवास केला असेल तर तुम्हाला भगवान शंकर दिसले असतील महाराज. इथं चित्रात पाहणं वेगळं, पण ध्यानात पाहणं त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट. मी आपलं ध्यान करत होतो, तुम्ही काय करत होतात मला माहित नाही. भगवान शंकर त्यांनी अतिशय श्रेष्ठ आहेत. त्यांना सोमेश्वर का म्हणतात एवढं सांगतो थांबतो, लक्षपूर्वक ऐका. सोम शब्दाचा अर्थ होतो चंद्र आणि ईश्वर म्हणजे चंद्राचा असणारा प्रभू. या चंद्राला 27 बायका आहेत महाराज. त्याला 27 नक्षत्र म्हणतात. मगच मला त्यांनी केशव महाराजांनी सांगितलं की तिथं नवग्रह मंदिर आहे खेडल्यामध्ये. तिथं त्यांनी नक्षत्र बनवतं. 27 नक्षत्रांचे 27 वृक्ष असतात. आता ते राहिले नाही, आता ते परत डेव्हलप करणार आहेत. 27 नक्षत्र आहेत. ह्या भगवान त्या चंद्राच्या त्यांनी असणाऱ्या 27 पत्नी आहेत. त्याच्यापैकी रोहिणी नावाची पत्नी चंद्राला फार प्रिय होती. तिच्यावर फार प्रेम करत होता चंद्र. बाकीच्या 26 बायका नाराज झाल्या आणि नाराज होऊन त्यांनी त्यांच्या बापाकडे गेल्या, दक्षाकडे. त्या दक्षाला म्हणले आमचा नवरा फक्त रोहिणीवरच प्रेम करतो, आमच्याकडे पाहत सुद्धा नाही. दक्षाला राग आला. रागाच्या भरात त्याने चंद्राला शाप दिला, तू क्षयरोगी होशील. मूर्ख असणारा सासरा त्याला एवढं समजायला पाहिजे, आपल्या 27 मुली याच्या हाताखाली नांदायच्या आणि आपण त्याला शाप देऊन टाकला रोग होण्याचा, क्षयरोगी होण्याचा शाप प्राप्त झाला. आता तो क्षीण व्हायला लागला चंद्र. आता काय करायचं? म्हणून सौराष्ट्र देशामध्ये समुद्राच्या तटावर आणि त्या चंद्रानं तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केली भगवान शंकराची. म्हणून भगवान शंकर त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. त्या चंद्राच्या समोर प्रत्यक्ष ईश्वर प्रगट झाला आणि विचारलं तुला काय पाहिजे सांग. तो म्हणला माझ्या सासऱ्याने मला शाप दिलाय, तू क्षय होत जाशील. भगवान शंकर म्हणले आता त्याचा शाप तर मी घालू शकत नाही, पण तुला वरदान देऊ शकतो. मग भगवान शंकराने त्याला वरदान दिलं, तुझ्या शास्त्राच्या शापानं त्यांनी महाराज घटत घटत जाशील, माझ्या वरदानानं पुन्हा पूर्णतेला प्राप्त होशील. आणि म्हणून त्यांनी महाराज अमावस्या आणि पौर्णिमा होती की नाही, ती दक्षाच्या शापानं चंद्र घटत घटत जातो आणि अमावस्या होते आणि भगवान शंकराच्या वरदानानं चंद्र वाढत वाढत जातो आणि पौर्णिमा होते. असा त्यातला भाव आहे महाराज.
म्हणून शंकर भगवान म्हणजे ईश्वर परमात्मा प्रत्यक्ष सोमाला वरदान देण्याकरिता, चंद्राला वरदान देण्याकरिता प्रगट झाले. म्हणून भगवंताचं नाव पडलं सोमनाथ किंवा सोमेश्वर असं त्यांनी महाराज त्याला अनेक नावांनी पाहिलं जातं. पण असा असणारा सोमनाथ सोमेश्वर आपल्या गावामध्ये त्यांनी विद्यमान आहे. तोच भगवान शिव आहे. म्हणून ती पिंड रूपाने जरी तो असला तरी सुद्धा त्यांनी त्याचं ध्यान करत असताना आता जे मी तुमच्या समोर सांगितलं अशा पद्धतीने करत जायचं. भगवान शंकराच्या दर्शनाची प्रक्रिया तुमच्या समोर सांगतो, लक्षपूर्वक आहे का. मंदिरात दर्शनाला जात असताना आधी नंदी समोर असतो. हे महादेवाचं मंदिर म्हणजे अष्टांग योग आहे, लक्षपूर्वक आहे का. त्याच्यामध्ये त्यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी 8 अंग आहेत. सुरुवातीला 5 पायऱ्या असतात, ते यम आहेत. त्याच्या पुढे 5 पायऱ्या असतात, ते नियम आहेत. त्याच्या पुढे नंदी असतो, ते आसन आहे. नंतर कासव आणि घंटा असते, तो प्राणायाम आणि प्रत्याहार आहे. त्याच्या पुढे चौकटीवर गणपती असतो, ती धारणा आहे. त्याच्या आतमध्ये पाहिलं की पार्वती दिसते, ते ध्यान आहे. आणि खाली महादेवाची पिंड दिसते, ती समाधी आहे. म्हणून अष्टांग योग त्यांनी शिवालयाच्या दृष्टीने पाहता येतो. हा त्यातला भाव आहे. दर्शनाला जाताना काय केलं पाहिजे ऐका. जो नंदी बसलेला असतो ना, नंदीच्या वृषणाला उजवा हात लावायचा. वृषण म्हणजे त्याचा अंडकोश, त्याला त्यांनी महाराज उजवा हात लावायचा आणि डाव्या हाताचे 2 बोट त्याच्या शिंगावर ठेवायचे आणि त्या 2 बोटांच्या मधून शिंगातून महादेव पाहायचा. का बरं असं करायचं असतं ते ऐका. त्याच्या वृषणाला हात लावणं म्हणजे काम आवरायचा आणि त्याच्या 2 शिंगांवर 2 बोट ठेवायचे म्हणजे क्रोध आणि लोभ आवरायचा. काम, क्रोध, लोभ आवरून देव पाहायचा, हा त्यातला भाव आहे महाराज. अशा पद्धतीने भगवान शंकराला पाहायचं, पुढे जायचं. 5 वेळेला त्यांनी भगवान शंकराच्या समोर टाळी वाजवायची, का तर ते पंचमुख आहेत. त्याच्यानंतर असला आवाज करायचा, कारण भगवान शंकरानं दक्षाला त्यांनी वीरभद्रानं मारल्यानंतर परत जिवंत केलं होतं. त्याला बोकडाचं मस्तक बसवलं. आता तो सासरा त्यांनी भगवान शंकराचा आहे, बोकडाचं मस्तक बसवल्यावर तो स्तुती करायला लागला. आता कशी स्तुती करावी म्हणून त्याला बोकडासारखी स्तुती करावी लागली. भगवान शंकर हसू लागले. म्हणून भगवान शंकर प्रसन्न व्हावे असं वाटत असलं तर 5 वेळेला टाळी वाजवायची, असला आवाज त्याच्या समोर करायचा. भगवान शंकर प्रसन्न होतात. आतमध्ये जायचं. आतमध्ये गेलं की लगेच पाया नाही पडायचं. जर नंदीकडे पाठ करून पाय पडला तर नंदी नाराज होतो. पलीकडच्या बाजूने जर पाय पडला तर पार्वती नाराज होते. म्हणून पार्वतीकडे पाठ होऊ द्यायची नाही, नंदीकडे पाठ होऊ द्यायची नाही. एका बाजूला त्यांनी बसायचं. आपलं मस्तक पिंडीला लावायचं नाही. मस्तक म्हणजे कमळ आहे, हे जर पिंडीला लावलं तर आपण त्याला वाहून टाकला असा त्याचा अर्थ होतो. मग काय, एक हात पिंडीला लावायचा आणि आपलं मस्तक खाली जी योनी असते त्याच्यावर अशा पद्धतीने टेकवायचं आणि मग भगवान शंकराला नमस्कार करायचा. अशा पद्धतीने भगवान शंकराची सेवा आपण करू शकतो. हा त्यातला भाव आहे महाराज. पण 1 पसा पाणी, 1 बिल्वदल आणि पूजन केवळ सोपे बहु. म्हणून पसाभर पाणी त्यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर वाहा. 1 बेलाचं पान अशा पद्धतीने वाहा. त्याच्या समोर नतमस्तक व्हा. नमः शिवाय, नमः शिवाय त्यांनी म्हणत राहा. भगवान शंकर प्रसन्न होतील. असाच भगवान शंकराचा महिमा संतांनी वर्णन करून सांगितला. कोणी सांगितला त्यांचं चिंतन मोठ्या प्रेमानं करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली.